आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बाळांनो मेथड्स ऑफ चार्जिंग कशाला म्हणायचं. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं चार्ज, टाइप्स ऑफ चार्ज, प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. नंतर पुढे बघतोय आपण आता मेथड्स ऑफ चार्जिंग. मेथड्स ऑफ चार्जिंग मध्ये बाळांनो 3 टाइपच्या मेथड असतात. एक आहे फ्रिक्शनल चार्जिंग, दुसरी इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन आणि तिसरी आहे कंडक्शन मेथड. फ्रिक्शन मेथड कशाला म्हणायचे? ज्या वेळेला एखादी बॉडी दुसऱ्या बॉडी सोबत आपण रब करतो, म्हणजे एखादी चार्ज बॉडी इज अ रब विथ द अनदर अनचार्ज बॉडी, देन अनचार्ज बॉडी विल गेट ऑटोमॅटिकली चार्ज. म्हणजे आपल्याला माहिती आहे चार्जेस आर ट्रान्सफरेबल आहेत की नाही. एखाद्या चार्ज बॉडीमधून दुसऱ्या अनचार्ज बॉडीमध्ये इलेक्ट्रॉन्स म्हणजे चार्ज हा ट्रान्सफर होतो बाय रबिंग टू बॉडीज. जसं की फ्रिक्शनल चार्ज डेव्हलप होतो बाळांनो, रबिंग ऑफ 2 क्लाउड्स. दोन ढग असतात ना, ढग असे रब केले की त्यावेळेस होणारे चार्ज हा कोणता चार्ज आहे? फ्रिक्शनल चार्जिंग. त्यावेळेस जी मेथड ऑफ चार्जिंग आहे बेटा ती आहे फ्रिक्शनल चार्जिंग. ओके, मग आता फ्रिक्शनल चार्जिंग बघितले आपण. याच्यानंतर दुसरं अजून काय बघितलं? जसं डॉक्टर डब्ल्यू विल्बर्ट्सकडे 2 रॉड होते बेटा. ग्लास रॉड काढला, सिल्क सोबत घासला. इबोनाइट काढला, फर सोबत घासला. या टाईपची जी चार्जिंग आहे याला सुद्धा आपण कोणती म्हणतो बेटा? फ्रिक्शनल चार्जिंग. पहा, नंबर 1 आहे फ्रिक्शनल चार्जिंग. When one charged body is rubbed with the another uncharged body. पहा बेटा, कोणती बॉडी? चार्ज बॉडी. काय करतोय आपण? रब विथ द uncharged body, then uncharged body automatically charged. मग ह्या ज्या टाईपची आहे फ्रिक्शनल मेथड याला आपण फ्रिक्शनल चार्जिंग मेथड असं म्हणतो. म्हणजे एखादी बॉडी आपण चार्ज कशी करू शकतो? एक तर घासून, टच करून किंवा विदाउट टच करून. पहा, मग हे फ्रिक्शनल चार्जिंग आहे. जसं आपण म्हणतो बाळांनो, कधी कधी आपण थंडीच्या दिवसामध्ये असं रब करतो आहे ना, when 2 bodies are rubbed with each other. मग अशाच टाईपमध्ये एक चार्ज बॉडी एक अनचार्ज बॉडी रब केल्याच्या नंतर ही बॉडी सुद्धा ऑटोमॅटिकली काय होते? चार्ज होती. या मेथड ऑफ चार्जिंग वापरायचं फ्रिक्शनल चार्जिंग. आता याच्यामध्ये याच्यावर कोणता चार्ज, याच्यावर कोणता चार्ज? सर लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही सांगितलं होतं देर आर 2 टाइप्स ऑफ चार्जेस. मग त्यामध्ये पहिला कोणता, दुसरा कोणता ते सांगा ना. पागडा. जसं आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज कशावर असतो आणि निगेटिव्ह चार्ज कशावर आहे हे सांग. पहा बरोबर. एक, जसं आपल्याकडे एखाद्या प्लास्टिक आहे, रबर आहे किंवा ग्लास रॉड आहे. ग्लास रॉड रब विथ द सिल्क मटेरियल. मग ग्लास रॉडवर कोणता चार्ज आहे बेटा? पॉझिटिव्ह चार्ज आहे. कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. आणि सिल्क वर कोणता आहे? सिल्क मटेरियल निगेटिव्ह चार्ज. लक्षात येते? ग्लास रॉड, सिल्क मटेरियल. ग्लासवर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. सिल्क वर कोणता चार्ज? निगेटिव्ह बेटा. बरोबर. किंवा आणखी दुसरं, तुमचे रबर शूज असतात बेटा. रबर शूज, अंबर किंवा कुठलाही प्लास्टिक ऑब्जेक्ट असेल, कोणता प्लास्टिक ऑब्जेक्ट असेल कुठलाही, जसं की आपल्याकडे रबर शूज आहे किंवा अंबर आहे किंवा
प्लास्टिक ऑब्जेक्ट्स कुठले, त्याच्यावर कोणता चार्ज असतो बेटा? निगेटिव्ह चार्ज आहे. लक्षात येते? निगेटिव्ह चार्ज कशावर? प्लास्टिक. म्हणून आपण बघा कार्पेट मध्ये असं आपण एखादा स्लीपर किंवा एखादा शूज घालून चालतोय कार्पेटवर आणि कुठेही एखाद्या डोअरच्या हँडल आपण टच केला की स्पार्क वाटतो. आपल्याला असं वाटतं की आपल्याला करंट बसलाय, वाटतो की नाही? मग त्याचं कारण काय? त्याच्यामध्ये चार्ज डेव्हलप होत असतो. जसं आपण सांगितलं चार्ज ही एक बॉडी ऑफ प्रॉपर्टी आहे, एक तर लूज करून किंवा गेन करून मिळालेली आहे. मग शूज, अंबर, प्लास्टिक ऑब्जेक्ट काय करतात? इलेक्ट्रॉन लूज करतात का बेटा? गेन करतायत, गेन करतायत, गेन करतायत, गेन करतायत. का? याच्यावर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. मग असा कोणता आहे मटेरियल ज्याच्यावर ते घासलं की बरोबर ते चार्ज होतं? दुसरं आहे वूलन. काय बेटा? वूलन आहे. लक्षात येते? वूलन कार्पेट. मग आणखी नाही बेटा, समजा माझ्याकडे एक इबोनाइट रॉड आहे. इबोनाइट रॉडवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज असतो बेटा? निगेटिव्ह चार्ज. म्हणले की कोण आहे? इबोनाइट रॉड. इबोनाइट रॉड कशावर असतो आपण? फर मटेरियल, फर मटेरियल और काही वेळेला त्याला म्हणू शकतो कॅट स्किन आहे, मांजरीचे केस. मांजरीचे केसावर चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह. आपल्या केसावर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. पहा कधी कधी आपण कोंब कंगवा घेतो ना, कंगी है ना, त्याला आपण रब करतात 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 खूप वेळ असं करा आणि एक वेळ अशी येईल की तुमचा कंगवा असा जवळ गेला नाही गेला केसाच्या, केस अशी खळे होतो पाहिजे अँकरला की झटका. मग मला सांगा, आपल्या डोक्याच्या केसावर ड्राय हेअर समजा बेटा मी, ड्राय हेअरवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. कॅट स्किनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे मांजरीच्या केसावर बेटा कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह चार्जवर अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो का आपण? ड्राय हेअर. मग दुसरा काय असतं त्याला घासायचं? कोंब. काय असतं हे बेटा? कोंब. मग अशा टाईपची ही जी चार्जिंग आहे, मला सांगा ड्राय हेअर आता चार्ज आहेत का? नाही, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. चार्जिंग करायची मग काय करायचं? काम करायचं चला चार्जिंग होती, त्याच्या पण याची पण चार्जिंग होती. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आयडेंटिफाईड होतो, त्याच्यावर कोणता? निगेटिव्ह चार्ज होतो. मग यालाच आपण इलेक्ट्रिफिकेशन मेथड असं म्हणतो. मग ही मेथड किंवा ही प्रोसेस आहे इलेक्ट्रिफिकेशन, डॉक्टर डब्ल्यू गिल्बर्टची डेमॉन्स्ट्रेट केली. हेच आपण सांगतोय की मेथड्स ऑफ चार्जिंग, एखाद्या बॉडीला आपण किती पद्धतीने चार्ज करू शकतो बेटा. त्यातली पहिली मेथड आहे फ्रिक्शनल चार्जिंग. ओके, आता समजलं. मग आता याच्यात इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा, 2 clouds आर चार्ज्ड बाय द फ्रिक्शनल चार्जिंग. खूप इम्पॉर्टंट आहे. पहा 2 clouds are charged by frictional charging. ओळखून घ्या बेटा, ऐकून घ्या, तोंडानं कान है ना, बोलूया सगळं ऐकायचं. तर बघा हे काय झालं आपले पहिली मेथड ऑफ चार्जिंग, फ्रिक्शनल चार्जिंग. एकदा पाहून घे. सेकंड मेथड आहे बेटा इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. कोणती बेटा? इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. तर ती काय आहे लगेच सांगतोय. नेक्स्ट आहे आपल्या आता सेकंड मेथड इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. मग आता ही इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन कशाला म्हणायचं? पहा कधी कधी असं आपलं ऐकलेलं आहे, शेकोटी केली कधी कधी शेकोटी आपण आपलं हा शेकोटी करते वेळेस आपण त्या शेकोटीमध्ये हात घालून करायचं नाही की नाही. मग शेकोटी तिथं आहे आणि तिथं मग त्या टाईपची आपण जसं हीटचं एक्झाम्पल घेतोय बेटा.
ही ट्रान्सफर होतीये, पण तिथं आपण बॉडीला टच करतोय का? उदाहरण दुसरं पण आहे बेटा. कधी कधी एक रॉड घ्या, चुलीत घाला, हात लावा, रॉडची हीट तुमच्या हाताला लागते, चटका बसतो कधी. मग ही जी मेथड आहे याला म्हणायचं कंडक्शन, पण विदाउट टचिंग. जर हीट ट्रान्सफर होत असेल तर ते काय असतं? इंडक्शन. मग अशी एक मेथड आहे, याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. वेन वन बॉडी or when a charged body is brought to the nearer uncharged. पहा बेटा पुन्हा एकदा सांगतोय. When a charged body is brought nearer to the uncharged body, an uncharged body after some time will get automatically charged. This method of charging is called as electrostatic induction. सर मग हे असं का होतं? इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन म्हणजे काय असतं बेटा? पहा, पहिलं एक बॉडी, चार्ज बॉडी दुसऱ्या बॉडीच्या जवळ आणली. पहिल्या मेथड मध्ये दोन बॉडी रब केल्या, दुसऱ्या मेथड मध्ये टच करायचं नाही, रब करायचं नाही, फक्त जवळ द्यायचं. मग ही जी आहे इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन मेथड, ही एका 4 स्टेप मध्ये तुम्हाला मी समजून सांगतो बेटा. पहा, पहिली स्टेप, माझ्याकडे एक चार्ज बॉडी आहे ना, ही आहे मायनस मायनस, ही स्टेप 1. काय केलं? ही आहे चार्ज बॉडी, न्यूट्रल बॉडी. पहिली स्टेप काय करायची? एक चार्ज बॉडी एखाद्या न्यूट्रल बॉडीच्या जवळ आणायची. न्यूट्रल बॉडी दॅट मीन्स काय? याच्यावर बेटा चार्ज आहे का? नाही. मग चार्ज किती याच्यावर? Q0. का? जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह. बॉडी कशी बेटा? न्यूट्रल आहे. ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये काय? चार्ज बॉडी आहे, ही बॉडी आहे न्यूट्रल, हे मायनस, याला अर्थिंग देतो. आता काय व्हायला लागतं? या चार्ज बॉडी जी आहे, हा जो रॉड आहे, हा कोण बेटा आहे? रॉड आहे. या रॉडवर कोणता चार्ज आहे बेटा? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? राईट, पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टीज ऑफ चार्ज मध्ये आपण बघितलं होतं, डिसिमिलर चार्जेस अट्रॅक्ट करतात आणि सिमिलर काय करतात? रिपेल्स. मग याच्यामध्ये पहा बेटा, पॉझिटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट कोणाला करतील? या निगेटिव्ह चार्ज, आणि रिपेल कोणाला करतील? पॉझिटिव्ह चार्ज. जर असं झालं तर या बॉडीवर डेव्हलप होणारा चार्ज म्हणजे हा तुमचा Q डॅश, हा कसा असेल? मग आयडेंटिफाईड इकडचे सर्व काही मोबिलिटी कोणाला येईल? निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स, म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. याला कोणता चार्ज डेव्हलप होईल? निगेटिव्ह चार्ज. पहा, बॉडीला अर्थिंग दिली, या पॉझिटिव्ह चार्जमुळे या बॉडीमध्ये निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट व्हायला लागतात आणि पॉझिटिव्ह चार्ज रिपेल व्हायला लागतात. यावेळेस या बॉडीवर आयडेंटिफाईड चार्ज कोणता होतो? निगेटिव्ह चार्ज. नंतर अजून एक स्टेप, समजा आपण असं केलं, आता याची अर्थिंग कट केली आपण, पण आधी काय केलं? बॉडी जवळ येईल, न्यूट्रल बॉडी होती, बॉडी जवळ जवळ आली, जवळ आली नाही आली,
आणि त्या दुसऱ्या बॉडीला न्यूट्रल बॉडीला अर्थिंग दिली, म्हणजे एक्सेस अमाऊंट ऑफ द चार्ज आहे तो कुठे जातोय, अर्थमध्ये जातो. आणि ही बॉडी आयडेंटिफाय काय करते, निगेटिव्ह चार्ज. मग ऑलरेडी याची आपण अर्थिंग काढली आहे. या बॉडीवर आयडेंटिफाईड झालेला चार्ज कोणता आहे बेटा, क्यू डॅश निगेटिव्ह. या कंडिशन मध्ये काय म्हणतो आपण, हा रॉड जवळ येतोय, चार्ज आयडेंटिफाईड किती आहे, 0. या कंडिशन मध्ये काय केलंय आपण, बॉडीला अर्थिंग दिली आहे. बॉडी इज कनेक्टेड टू अर्थ. इथं बॉडी अर्थला काय झाली, कनेक्ट झाली आहे. या सिच्युएशन मध्ये बॉडी इज डिस्कनेक्टेड फ्रॉम अर्थ. या सिच्युएशन मध्ये आपण काय केली, बॉडी अर्थ पासून डिस्कनेक्ट केली, तरीही त्याच्यावर आयडेंटिफाईड चार्ज कोणता बेटा, निगेटिव्हच. समजा असा असेल, अर्थिंग ठेवलीच आपण, पण डिस्कनेक्ट केली. आता ही जी बॉडी आहे, हा रॉड, याला आपण म्हणतो चार्जिंग बॉडी रिमूव्ह. आता ही बॉडीच आपण रिमूव्ह केली, तर या बॉडीवर आयडेंटिफाईड होणारा चार्ज कोणता असेल बेटा, निगेटिव्हच. काही विद्यार्थ्यांना थोडंसं टेन्शन आलं असेल, ही पहिली स्टेप आहे, ही स्टेप सेकंड आहे, स्टेप थर्ड आहे, आणि ही स्टेप फोर्थ. पहा, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप. तर ह्या स्टेप बाय स्टेप ठीक आहे, पण लक्षात कसं ठेवायचं, पहिल्या कंडिशन मध्ये काय केलं, माझ्याकडे एक न्यूट्रल बॉडी होती आणि एक चार्ज रॉड होता, असा जवळ आणतोय. याच्यावर कोणता चार्ज आयडेंटिफाईड होतोय, सर कुठलाच होत नाही का, ही बॉडी न्यूट्रल आहे. याला आता पहिल्या स्टेप मध्ये बॉडी कशी झाली, न्यूट्रल, म्हणजे टोटल चार्ज काय झाला, 0. नंतर या बॉडीला काय लावली, अर्थिंग दिली. अर्थिंग दिल्यामुळे काय झालं, निगेटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट होऊ लागले, सॉरी अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट होऊ लागले, आणि सिमिलर चार्जेस जे होते ते काय होऊ लागले, रिपेल होऊ लागले, आणि या बॉडीवर आयडेंटिफाईड चार्ज झाला निगेटिव्ह. तिसऱ्या स्टेप मध्ये ही अर्थिंग आपण काढून टाकली. ऑलरेडी चार्ज याच्यावर कोणता राहिलेला आहे, निगेटिव्हच आहे. नंतर ही बॉडी पण काढून टाकली, कोणती, जी चार्जिंग करत होती, ही पॉझिटिव्ह चार्ज रॉड होता, तोही काढला, तरीही या बॉडीवर कोणता चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल. समजा माझ्याकडे हा रॉड आहे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल तर बॉडीवर कोणता येईल, पॉझिटिव्ह. मग याच्यामध्ये दोन टाईपचे चार्जिंग असतात, एक पॉझिटिव्ह चार्जिंग आणि एक निगेटिव्ह. मग इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन याच्यामध्ये हे तुमचा कॉन्सेप्ट लक्षात येतोय. व्हेन अ चार्ज बॉडी ब्रॉट नियरर टू द अनचार्ज बॉडी, then अनचार्ज बॉडी ऑटोमॅटिकली चार्ज कशी होतीये, या बॉडीवर जो चार्ज असेल त्याच्या अपोजिटली चार्ज हे अट्रॅक्ट करतात, बाकी सगळे अर्थमध्ये रिमूव्ह करून टाकतात. लक्षात आलं, ही सेकंड मेथड ऑफ चार्जिंग. पहिल्या मेथडमध्ये आपण दोन बॉड्या रब केल्या, घासल्या, या बॉडीमध्ये फक्त दाखवलंय, ओनली सीइंग नॉट टचिंग. लक्षात आलं. आणि तिसरी मेथड आहे आता कंडक्शन, म्हणजे त्यामध्ये टच करायचं. पहा एकदा हे स्टेप्स समजून घ्या. इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन मध्ये खूप इम्पॉर्टंट पॉइंट, एक पॉइंट तुम्ही नोट डाऊन करायचा आहे. when a charged body brought near to the uncharged body, then
uncharged body will get charged. कशामुळे? इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन मिळतात. कशामुळे? इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. लक्षात येते ही द सेकंड मेथड ऑफ चार्जिंग. आता याच्यामध्ये थर्ड मेथड ऑफ चार्जिंग आहे कंडक्शन. जसं आपण बघितलं होतं, हे एक रॉड होता, ही बॉडी होती, क्यू डॅश बरोबर हे निगेटिव्ह होतं, ठीक आहे. ते आपण इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन मध्ये बघितलं. पण याची एक्झॅक्ट मॅग्निट्यूड काय होती? या दोघांच्या मध्ये ही जी बॉडी आहे चार्जिंग बॉडी आणि ही तुमची आहे न्यूट्रल बॉडी आहे ना, जी पण असेल. तर या बॉडीच्या मध्ये काय आहे? मीडियम इम्पॉर्टंट आहे. मला विचारलं नेचर ऑफ चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह. पण एक्झॅक्ट चार्ज किती आहे? तर त्या सिच्युएशनला क्यू डॅश बरोबर मायनस क्यू 1 मायनस 1 by k, where k is the dielectric constant and k is equal to 1 कुणासाठी? एअर साठी आणि व्हॅक्यूम साठी. k is equal to infinity कुणासाठी बेटा? मेटल साठी. माहिती आहे ना की dielectric constant q dash is equal to minus q in bracket 1 minus 1 by k. हा एक पॉइंट खूप इम्पॉर्टंट. थर्ड मेथड आहे मेथड ऑफ चार्जिंग. याला कंडक्शन असं म्हणतो. कोणतं मेथड आहे? कंडक्शन. या मेथड मध्ये काय होत असतं? एखादी चार्ज बॉडी आहे, दुसरी अनचार्ज बॉडी आहे. एक चार्ज बॉडी आणि एक अनचार्ज बॉडी आहे. जर चार्ज आणि अनचार्ज दोन्ही बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आल्या तर अनचार्ज बॉडी हळूहळू काय व्हायला लागते? चार्ज व्हायला लागते. या मेथड ऑफ चार्जिंगला आपण काय म्हणतोय? कंडक्शन चार्जिंग. पहा मग मेथड ऑफ चार्जिंग किती बेटा? 3. पहिलं कंडक्शन, टच करा, चार्जिंग होते. दुसरं इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन, टच करायचं नाहीये. तिसरं रब करायचंय. काय करायचंय? रबिंग ऑफ ऑब्जेक्ट्स. म्हणजे याला आपण असं लक्षात ठेवू शकतो का रे? ओनली सिंग नॉट टचिंग. इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन कोणतं बेटा? इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. ओनली सिंग नॉट टचिंग. टचिंग कंडक्शन अँड रबिंग फ्रिक्शन. देर आर 3 टाइप्स ऑफ मेथड्स ऑफ चार्जिंग. ज्याच्यामध्ये when one charge body brought in contact with uncharged body, then uncharged body will get charged. कोणती बॉडी? एक चार्ज बॉडी जर आपण काय केलं? कॉन्टॅक्ट मध्ये आणली कुणासोबत? अनचार्ज बॉडीची. तर अनचार्ज बॉडी काय होऊ लागते? चार्ज. याला आपण म्हणतोय कंडक्शन चार्जिंग. आता जेवढं हे आहे अनचार्ज बॉडी आणि दुसरी आहे चार्ज बॉडी, जेवढी ही चार्ज बॉडी लूज ऑफ इलेक्ट्रॉन करेल तेवढेच ही गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे जी आपली आहे चार्ज बॉडी आणि ही आहे अनचार्ज बॉडी. चार्ज बॉडी जे काही नंबर ऑफ चार्जेस किंवा इलेक्ट्रॉन लूज करेल तेवढेच हे काय करेल? गेन करेल. मे बी याच्यापेक्षा कमी असेल. इफ 100 इलेक्ट्रॉन लूजेस 90 इलेक्ट्रॉन गेन्स, but never greater than the inducing or losing electrons. म्हणजे जर यांना 100 इलेक्ट्रॉन लूज केले असतील तर हे 110 घेणार नाही.
हा किती घेईल? 50 घेईल, 60 घेईल, 70 घेईल, 80 घेईल, 90 घेईल, लई जास्तीत जास्त किती असेल? 100 घेईल. इक्वल असेल, बट नॉट ग्रेटर दॅन धिस बॉडी, चार्जिंग बॉडी. लक्षात येतं? मग आपल्याला माहिती आहे ड्युरिंग कंडक्शन मेथड पॉझिटिव्ह चार्ज, कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज बॉडी ट्रॅव्हल्स हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. पहा बेटा, पॉझिटिव्ह चार्ज कसा असतो? हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. पण निगेटिव्ह चार्ज असेल तर लोअर पोटेन्शियल, लोअर टू. शब्दावर लक्ष दे बेटा, आणि प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं लेक्चर सुरू असताना हातामध्ये पेन आणि एक वही असली पाहिजे. नोट्स बनव, पॉइंट्स बनव, इम्पॉर्टंट पॉइंट्स लगेच लिहून काढ, म्हणजे तुला अडचण येणार नाही बेटा. ठीक आहे? ही आहेत आपल्या मेथड्स ऑफ चार्जिंग बेटा. किती? 3. देयर आर 3 मेथड्स ऑफ चार्जिंग. लक्षात येते? नंबर 1 फ्रिक्शनल चार्जिंग, इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन, आणि लास्ट कंडक्शन चार्जिंग. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेतोय मेजरमेंट अँड डिटेक्शन ऑफ चार्ज. म्हणजे असं अजून तुम्ही चार्जवरच आहात का? चार्ज बघितला बेटा, टाइप्स ऑफ चार्ज बघितला, प्रॉपर्टीज ऑफ चार्ज बघितला, आता मेथड ऑफ चार्जिंग बघितले, आता मेजरमेंट अँड डिटेक्शन ऑफ चार्ज बघायचंय. नंतर आपण एक्झाम्पल घेऊ बेटा. क्वांटायझेशन ऑफ चार्जची प्रॉपर्टी आहे की नाही? समजा एखादा रॉड आहे, कुठल्या बॉडीवर घसला आपण, ग्लास रॉड सिल्वर घासला, किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार, किती इलेक्ट्रॉन गेन करणार, आणि जर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एवढे असतील तर त्याचा मास किती असेल, है ना? समजा तुम्हाला असं वाटलं की मी सर रबर कोंब घेतला, केसामध्ये घासलाय, चार्ज होत आहेत, केस चार्ज होत आहेत, खडे होत आहेत. कोण लूज करतं, कोण गेन करतं? केस असतात का नाही, ते तुमचे इलेक्ट्रॉन लूज करायला लागतात, आणि कंगव्या, हा कंगी असतो ना, कंगवा कोंब, इलेक्ट्रॉन गेन करतोय. मग जर हा इलेक्ट्रॉन गेन करत असतील तर ह्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ मास त्या कंगव्यानं घेतलं आणि किती अमाऊंट ऑफ मास तुमच्या केसानं लूज केले ते कॅल्क्युलेट करायचं. तसे काही एक्झाम्पल आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तब तक के लिए स्टे होम, स्टे सेफ, आणि तुमच्या मित्रांना सजेस्ट करत राहा. अभ्यास तुम्हीही करत राहा, तुमच्या मित्रांनाही अभ्यास करायला हवा. एकट्याने युद्ध जिंकता येत नसतं बेटा, आपल्यासोबत सर्वच पाहिजे. तुमचे मित्र प्रत्येक जण